ह्या 15 दिवसात रामाविषयीचे विवेचन ऐकणार आहोत. सुरुवातीला आपण प्रार्थना ठेवूया. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णौ वन्दे जगद्गुरुं. श्रीकृष्णौ वन्दे जगद्गुरुं. सर्वांना जय श्रीकृष्ण. आज आपण पहिलं सत्र सुरू करत आहोत. सुरुवातीलाच वैजयंती सराफ ह्या त्यांचं विवेचन सादर करणार आहेत. वैजयंती सराफ ह्या पुणे येथे राहतात आणि त्यांना अध्यात्माची खूप आवड आहे आणि त्या श्रीराम एक विद्यापीठ या विषयावर बोलणार आहेत. श्रीरामांचे गुण, सर्व गुणांचं वर्णन त्या करणार आहात की जे आपण ते गुण आत्मसात करायला हवेत, हा त्यामागचा हेतू आहे. ऐकूया श्रीराम एक विद्यापीठ वैजयंती सराफ. वैजयंती ताई, नमस्कार. जय श्रीकृष्ण. जय राम श्री. रामनवमीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. आणि रामाविषयी जे मला काही थोडंफार ज्ञात आहे ते मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. मी माझ्या गुरूंना वंदन करून, नाना महाराज तराणेकर यांना वंदन करून आजच्या 2 शब्द बोलण्याला सुरुवात करते. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. अनेन प्रीयतां देवो भगवान जानकीपतिः श्रीरामचंद्र पूर्वेशाम् अस्माकं कुलदैवतम्. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. एकच श्लोकी रामायण, यामध्ये पूर्ण रामायण सांगितलेलं आहे. ते असं आहे: आदौ राम तपोवनादिगमनम हत्वा मृगैकांचनम वैदेही हरणम जटायुमरणम सुग्रीव संभाषणम वाली निर्दलनम समुद्रतरणम लंकापुरी दहनम पश्चात रावण कुंभकर्णादिहननम एतद्धि रामायणम. प्रभू श्रीराम हे त्रेतायुगातील पूर्णावतार आहेत. श्रीराम हा शब्द सर्वांच्या जीवनशैलीशी अत्यंत जवळचा, तसेच प्रेमाने ओतप्रोत भरलेला आहे. दिवसभर राम हा शब्द सहजतेने उच्चारला जातो. राम राम हा 2 वेळा शब्द उच्चारला जातो, कारण की माझ्या मनातील तसेच तुझ्या मनातील राम एकच आहे याची डोळस जाण ठेवून कोणीही व्यक्ती भेटल्यावर राम राम असे म्हणते. ध्यान करू जाता मन हरपले सगुणी ते जाहले गुणातीत. जेथे पाहे तेथे राघवाचे ठाण करी चाप बाण शोभत असे. राम माझे मनी राम माझे ध्यानी शोभे सिंहासनी राम माझ्या. रामदास म्हणे विश्रांती मागणे जीवींचे सांगणे हितगुज. राम याचा अर्थ साक्षात परब्रह्म स्वरूप होय. रमते सर्वेषु भूतेषु इति रामः. जो सर्व भूत मात्रांच्या मध्ये रममाण होतो त्यास राम असे म्हणतात. राम म्हणजे दाशर्थी राम. तर दाशर्थी राम म्हणजे काय? दाशर्थी राम म्हणजे राजा दशरथाचा पुत्र. मग या ठिकाणी आपल्याला वाटतं की दशरथ म्हणजे कोण आहे? तर शास्त्रात असे सांगितले, दाशरथ या शब्दामधून एक विशिष्ट व्यक्ती निर्देशित केलेली नसून दशरथ म्हणजेच ज्याच्या रथाला 10 अश्व आहेत, म्हणजेच 10 घोडे आहेत, तो दशरथ. श्रुती स्वतः काय सांगते? श्रुती म्हणते शरीर हाच जणू काही रथ आहे आणि शरीरामध्ये असणारी बुद्धी ही सारथी आहे. मन हाच प्रग्रह म्हणजेच लगाम करणारा आणि अंकुश ठेवणारा आहे. म्हणजे पहा, आपल्याला बुद्धी शिकवते की तू असा विचार कर, असा विचार करू नकोस, हे योग्य आहे अयोग्य आहे. पण मन काय? मन नेहमी द्वंद्व करतं. नाही, हे योग्य आहे. क्षणात मन बदलत असतं, क्षणात म्हणतं की हे चांगलं आहे ते चांगलं आहे. पण याला जर अंकुश कोण घालतं? तर मन हाच प्रग्रह म्हणजेच लगाम आणि अंकुश ठेवतो. मग ते मन आपलं एकदा स्थिर होतो की नाही, हीच कृती करूया. असा हा शरीर रूपी रथ विषय रूपी मार्गांच्या मधून सतत वेगाने मार्गस्थ असतो. म्हणजे शरीर चालवतो, पण त्याच्यामध्ये कोणा शरीरात विषय रूपी आहे, वाईट विचार आहे, कामना आहेत,
त्या गोष्टी तो चालवतो. शरीर रूपी रथाला दशरथ म्हणजेच 10 अश्व किंवा घोडे आहेत. 10 प्रकारची इंद्रिये हेच जणू काही त्या घोड्यांच्या प्रमाणे शरीराला जुंपलेले अश्व आहेत. या अश्वांच्या साह्याने गतिमान झालेला हा रथ सतत जन्मापासून मृत्यूपर्यंत संपूर्ण विश्वामध्ये विषयांच्या मध्ये अनेक प्रकारचे उपभोग घेत गतिमान झालेला असतो. म्हणजे कधी तो चांगल्या पद्धतीने वागतो, कधी वाईट विचार करतो, कधी सुप्त असतो, कधी दर्शवित असतो. 10 अश्व म्हणजेच पंच ज्ञानेंद्रिये आणि पंच कर्मेंद्रिये होत. ज्ञानेंद्रिय म्हणजे ज्ञान घेण्यासाठी असणारी साधने, म्हणजे कर्ण म्हणजे श्रवण करणे, त्वक चक्षु म्हणजे पाहणे, जिव्हा म्हणजे बोलणे आणि घाणेंद्रिय म्हणजे वास घेणे किंवा आपल्याला सुचत म्हणजे त्या एखादा एक चांगला सुगंध आला की आपल्याला कळतं की नाही इथे खूप चांगले पॉझिटिव्ह आणि सकारात्मक काहीतरी चालू आहे, त्याच्याने आपण आनंदी होतो. त्याचप्रमाणे वाक, पाणी, पाद, पायू, उपस्थ ही पंचकर्मेंद्रिये होत. अशी ही 10 इंद्रिये म्हणजेच 10 अश्व ज्याच्या रथाला आहेत तो दशरथ. या दशरथाचा पुत्र म्हणजेच दाशरथी राम. म्हणूनच राम म्हणजे केवळ शरीर किंवा एखादी व्यक्ती नसून राम म्हणजेच शरीर रूपी रथामध्ये निवास करणारा आत्मा. असा हा राम दशरथाच्या उदरी म्हणजे दशरथ पुत्र म्हणून या पृथ्वी तलावर जन्माला येतो. दशरथाच्या उदरी येणे म्हणजेच जो परमात्मा निर्गुण, निर्विशेष, निरुपाधिक स्वरूपाचा आहे. म्हणजे तो दिसत नाही किंवा तो कोणाला त्याचं स्वरूप कसं आहे हेही जाणत नाही, पण तो परमात्मा आहे. तोच परमात्मा सगुण, सविशेष, सोपाधिकत्वाला प्राप्त होणे होय. तोच परमात्मा उपाधीच्या शरीराच्या साह्याने ज्यावेळी शरीर धारण करतो त्याच वेळी त्याला आपण अवतार झाला असे म्हणतो. म्हणून तर या पृथ्वी तलावर भगवंताचे अनेक अवतार आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने रामावतार आणि कृष्णावतार हे पूर्णावतार मानले जातात. अन्य सर्व अंशावतार आहेत. भगवान गीतेत सांगतात, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. हे अर्जुना, या पृथ्वी तलावर ज्या ज्या वेळी धर्माला ग्लानी येते आणि अधर्माचे प्राबल्य वाढते त्यावेळी सर्व साधूंचे सज्जन रक्षण करण्यासाठी, तसेच पृथ्वी तलावर जे अन्यायी, अधार्मिक, दुष्टाचरणी आणि पापाचरणी लोक आहेत या सर्व आसुरी गुणांच्या लोकांचा, आसुरी असणाऱ्या पाशवी शक्तींचा नाश आणि विध्वंस करण्यासाठी या पृथ्वी तलावर मी प्रत्येक युगामध्ये अवतरण होत असतो. म्हणजे भगवंत एकच आहे पण ते वेगवेगळे अवतार घेतात आणि आपल्या धर्माला जी ग्लानी येत असते ती ग्लानी सोडवण्यासाठी ते अवतार घेतात. श्रीराम आणि श्रीकृष्ण हे पूर्णावतार आहेत. त्रेतायुगामध्ये भगवंतांनी श्रीराम या एका विशिष्ट उपाधीमध्ये अवतार धारण केला. रामावतार, रामकथा, रामचरित्र. मग रामावतारामधील अनेक प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहेत. श्रीराम एक विद्यापीठ. श्रीराम म्हणताना आपण आधी श्री म्हणतो. श्री म्हणजे तेज, प्रकाश, समृद्धी, लक्ष्मी, शक्ती, शुभ, प्रथम, सौंदर्य, प्रतिभा, सरस्वती आणि संगीतातील राग आहे. पहा, आपण प्रत्येकाला असं श्री शब्द आपण दिवसभरात म्हणतो किंवा आपण म्हणजे खूपदा उच्चारतो श्लोकांमध्ये, स्तोत्रांमध्ये, पण श्री या शब्दाला 12 अर्थ आहेत हे आपल्याला परिचित नव्हते. शास्त्रामध्ये श्री हा शब्द शुभ म्हणून संबोधण्यात येतो. ज्यांच्या नावात श्री आहे ते इक्ष्वाकू वंशीय राम हे सर्व गुण संपन्न आणि अमोघ असे पराक्रमी पुरुष आहेत. वाल्मिकी ऋषी रामांविषयी सांगतात, रामायण ही एक प्रेम व त्यागाची गोष्ट आहे. रामांना सर्वांबद्दल प्रेम आहे. राज्याभिषेक त्यागून जीवन जगणे ही मोठी गोष्ट त्यांनी प्राप्त केलेली आहे. श्रीराम सर्व सद्गुणांचे मूर्तिमंत स्वरूप असून ते ऐश्वर्याचे उद्गम आणि अनंत शक्तींचे स्वामी आहेत. श्रीरामांचे वर्णन करताना असे लक्षात येतं की त्यांचे सामर्थ्यशाली बाहू त्यांच्या गुडघ्यापर्यंत आहेत. इतर कोणाचेही बाहू इतके लांब नाहीत. त्यांचा कंठ शंखाप्रमाणे त्रिरेखांकित आहे. त्यांचे खांदे आणि छाती रुंद आहेत. त्यांचे मस्तक सुंदर आणि सुशोभित असून नेत्र विशाल आहेत. वर्ण हरित असून ते तेजस्वी,
तेजपुंज आहेत. त्यांचा बांधा मध्यम उंच असून त्यांचे अवयव प्रमाणबद्ध आहेत. तसेच श्रीरामांची बुद्धी अगाध आहे. त्यांचा आत्मसंयम विलक्षण आहे. त्यांची वाणी गहन असून अस्खलित आहे. वेदांचे परम ज्ञान त्यांना त्यांच्या गुरूंकडून विश्वामित्र आणि वशिष्ठ यांच्याकडून मिळाले आहेत. त्यांनी ते अवगत केलेले आहेत. श्रीराम धार्मिक तत्वांचे आदर्श अनुयायी आहेत. तसेच शस्त्रास्त्रे चालवण्यात ते निष्णात आहेत. आता आपल्या मूळ विषयाकडे पण पाहूया. श्रीरामचंद्र एक विद्यापीठ. एका विद्यापीठात अनेक विषय शिकवले जातात, परंतु विद्यार्थी मात्र स्वतःला आवडेल आणि त्याच्या बुद्धीला झेपेल असेच विषय शिकतात. श्रीरामांमध्ये अनेक विषयांचा समुदाय आहे. अनेक त्यांचे गुण आहेत. प्रत्येक जण कोणतीही गोष्ट शिकण्यासाठी आणि बोधाचे अनुसरण करण्यासाठी श्रीरामांचे गुणगान वाचतात आणि गुण त्यांचे अंगीकारतात. स्वभावतः त्यांच्यात अतिशय लहान असे गुण आहेत. प्रभू श्रीरामांचे बहिरंग व्यावहारिक दिसत असले तरी त्यामधून श्रीराम एक पत्नी, एक वचनी, एक बाणी असे आदर्श चारित्र्य संपन्न आहेत. उदात्त जीवन दर्शन त्यांच्यामधून आपल्याला पाहावयास मिळते. सध्याच्या जीवन काळात हा विचार अत्यंत मोलाचा आहे. आज व्यभिचाराने सर्व दुनिया गांजलेली आहे. प्रामाणिकपणे पत्नीशी एकनिष्ठ राहून संसार करणे ही काळाची गरज आहे. जीवनात चारित्र्य उत्तम घडवून ते निरंतर राहण्यासाठी एकवचनी असण्याची गरज आहे. उत्कृष्ट कार्य समाजाकडून करून घेण्यासाठी आपण स्वतः एकवचनी, एक पत्नी, एक बाणी असावे असाच त्यांचा स्वभाव होता. उदात्त जीवन कसे जगावे हे रामांकडून आपल्याला शिकता येईल. 2 आहे आदर्श प्रजाहित दक्ष राजा. प्रजेमध्ये राहून त्यांचे कार्य समजून घेणे, त्यावर उत्तम असे कार्य करून ते पूर्णत्वास नेणे, अडचणींचे निराकरण करणे, प्रजेच्या हिताचे रक्षण करणे, जागरूक राहून प्रजेकडून योग्य कार्य करून घेणे, यालाच आपण आदर्श प्रजाहित दक्ष राजा म्हणू शकतो. आज याची सुद्धा अत्यंत गरज आहे, कारण की आजचा आपला समाज खूप ढासळलेला आहे. आदर्श पितृभक्त पुत्र. पुत्र कसा असावा, त्याने आदर्श म्हणून कसे समाजात स्थान मिळवावे, तर त्यांच्यासाठी राम हे आपल्या समोर आहेत. श्रीरामांसारखा आज्ञा पालन करणारा, दिलेली आज्ञा 14 वर्षे वनवास शिरोधार्थ मानून आणि त्याची लगेच कृती करून आज्ञेमध्ये चर्चा न करता, म्हणजे मला का ही आज्ञा केली, ही योग्य नाही, अयोग्य आहे, याच्यावर वादविवाद न करता वडील जे सांगतील ते योग्यच आहे यावर पूर्ण विश्वास ठेवून जीवनात यशस्वी होईलच ही भावना ठेवून आपण सर्वांनी आज्ञेचे पालन करावयास हवे. आता श्रीरामांनी आज्ञा पाळली, ते वनवासात गेले, त्याचमुळे रामायण घडले म्हणजे की रामायण मोठे झाले. काय की जर ती त्यांनी आज्ञा पाळली नसती, तेव्हा त्यांनी म्हटलं असतं की नको मी नाही जात आहे, तर ही जी रामायण आपल्या समोर जो आदर्श राम आहे ते हे आपल्याकडे झालं नसतं. 4 नम्र शिष्य. वशिष्ठ विश्वामित्र श्रीरामांचे गुरु होत. त्यांनी जे शिकवले तेच जीवनात त्यांनी अंगीकारले. नम्रतेने राहून गुरुजनांचा आदर केला. आज हा गुण महत्वाचा आहे. गुरुजनांचा आदर केला नाही तर शिष्य आयुष्यात काहीही योग्यतेने वागू शकत नाही, तो अविचार करू शकतो. पण जर आपल्याला गुरूंनी योग्य मार्गदर्शन केले आणि स्वतः त्यांचं नियमन चांगलं असेल तर शिष्य सुद्धा तसे वागतात. आदर्श धनुर्धर. श्रीराम हे शस्त्रास्त्रे चालविण्यात निष्णात होते. वेदांचे परमज्ञानी असल्याने त्यांना अनेक गोष्टी सहजतेने प्राप्त होतात. कलियुग असल्याने आपण बोलण्यातून शस्त्र चालवितो, म्हणजे आपण वाईट शब्द उच्चारतो की जेणेकरून दुसऱ्याचं मन दुखतं आणि उगीच आपल्यालाही क्लेश होतो, कारण की आपल्या तोंडातून वाईट शब्द जातात आणि ते वाईट शब्दांमुळे दुसऱ्यांचा गैरसमज होतो किंवा त्यांना वाईट वाटतं. कलियुग असल्याने आपण बोलण्यातून शस्त्र चालवितो. वाईट शब्द उपयोगात आणून दुसऱ्यांना आपल्या शब्दाने आपण दुःखी करत असतो. आजही वेदांचे ज्ञान जाणून त्याप्रमाणे जीवन जगण्याची गरज आहे. श्रीरामांमध्ये अक्षय स्मृती आणि अचल दृढता आहे. श्रीराम सुज्ञ असून करुणापूर्ण आहेत. सागराप्रमाणे दीर्घ गंभीर असून सजीवांचे प्रिय आहेत. मित्र आणि शत्रू यामध्ये ते भेद करीत नाहीत. आता रावण आले, रावणाने सीतेला पळवलं,
पण तरीही त्यांच्या मनामध्ये रावणाबद्दल असं वाईट विचार नव्हते की हा किती दुष्ट आहे, याने माझ्या बायकोला पळवलं, माझ्या पत्नीला याने उपभोगलं का, हे असे त्यांनी विचार केला नाही. फक्त आपल्याला सीतेला सोडवायचं आहे हाच फक्त त्यांनी मनात विचार आणला. रावण सुद्धा वाईट नव्हता, फक्त त्याचा जो अहंकार होता, अहंकार वृत्ती जी होती ती त्याची वाईट होती. म्हणून रावणाला जास्त आपण दूषण देतो, पण अहंकाराला दूषण द्यायला पाहिजे. श्रीराम आदर्श बंधू. लक्ष्मण आणि श्रीराम यांचे बंधुप्रेम सर्वांना परिचित आहे. जेथे जेथे श्रीराम उभे असतात तिथे तिथे लक्ष्मण खाली त्यांच्या बाजूलाच उभे असतात आणि ते त्यांच्या प्रत्येक कार्यामध्ये त्यांनी त्यांना मदत केलेली आहे. बंधू लक्ष्मणासाठी ते सदैव गुरुस्थानी होते. त्यांनी त्यांचा शब्द कधीही खाली पडू दिला नाही. ज्येष्ठ बंधू म्हणून त्यांनी लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न यांचा प्रेमाने आणि आदराने सांभाळ केला. आदर्शपती. रावणाने लंकेला सीतेला पळवून नेले आणि योग्य मार्गाने तिची सुटका हनुमंताच्या मदतीने केली, पण तिचा मान त्यांनी कधीही कमी लेखला नाही. संपूर्ण रामायणाला सीतेच्या दुःखाला आणि यातनांना जर कारण असेल तर ते म्हणजे सीतेला झालेला मोह. मोह म्हणजे भक्ती. ज्या क्षणी सीता त्या कांचन मृगाचा मोह करते त्या क्षणी रामायणास प्रारंभ होतो. आज या आसक्तीमुळेच जीवनाची अवस्था करुण झालेली आहे. जीवनामध्ये नैराश्य, उद्विग्नता, अस्वस्थता आपल्याला सर्वांना अनुभवायला येते. क्षोभ आणि विक्षेप याचे कारण म्हणजेच जीवाला झालेला मोह आणि आसक्ती. हे जे आपण आता जे गुण पाहिले ते हे गुण खूप खरंच आदर्श आहे. आता आपण असे का वागत नाही? त्या काळी त्रेतायुगामध्ये रामाच्या काळी सगळेजण तसे वागत होते. एक संधी एक संघाने सगळे राहत होते. पण आज आपण पाहतो की आपला समाज, आपली वृत्ती ही खूप बदललेली आहे. आता याला काहीतरी कारण तर पुष्कळ आहेत, पण जर आपण परत रामायणाचा अभ्यास केला, रामायणाचा विचार केला आणि जर रामाचे गुण काय आहेत आपण हा विचार केला तर प्रत्येक जण 100% नाही पण 1% तरी आपल्यामध्ये बदल करू शकतो. आचार्य म्हणतात, बालस्तावत क्रीडासक्त, तरुणस्तावत तरुणीसक्त, वृद्धस्तावत चिंतासक्त, परमे ब्रह्मणी कोपी न सक्त. म्हणजे प्रत्येक आपल्या ज्या अवस्था आहे, बाल अवस्था, तरुण आणि वृद्ध, तर त्या सगळ्यामध्ये आपण कशाने तरी आसक्त होतो आणि आपण आपला जीव स्वतःच निराश करत असतो. आसक्त होऊन मोहित होणे ही समाजाच्या अधपतनाची सुरुवात आहे. बुद्धी आपल्याला योग्य सूचना देते, पण विषयांमुळे आपण विचार करीत नाही यालाच मोह असे म्हणतात. ज्याप्रमाणे सीतेला कांचन मृगाचा मोह झाला, त्याच वेळी तिचा श्रीरामाशी वियोग झाला. कारण की ती तिकडे रावणाकडे गेली आणि इकडे तिला श्रीरामांची तिला काहीच बोलता आलं नाही. तर हा तिला वियोग झाला, त्याच्यामुळे तिला त्यांची जास्त आठवण आली आणि तिने त्यांच्यावर जास्त प्रेम केलं. सीता म्हणजे मोहाला बळी पडणारा जीव आहे. फक्त ते तिला जे कांचन मृग दिसला हा तिला मोह झाला. प्रभू श्रीराम हे साक्षात परब्रह्म स्वरूप आहे हे तिला थोडे उशिराच कळले. आणि रावण हे अहंकाराचे मूर्तिमंत प्रतीक आहे. आपण मोहवश होतो म्हणून आपला परमेश्वराशी वियोग होतो. वियोगामुळे आपले जीवन दुःखी आणि अधपतित होत असते. सीतेच्या जीवनात रावणाचे आगमन म्हणजेच अहंकार येणे होय. साधकाच्या जीवनात हा अहंकार साधकाला परमेश्वरापासून म्हणजे श्रीरामांपासून दूर करून त्यांचे जीवन अत्यंत असह्य, अगतिक आणि हतबल करत असतो. अहंकार आपल्याला जीवनात नाचवितो. अहंकार जीवनावर सत्ता आणि वर्चस्व गाजवतो. पहा, आपले प्रत्येकाचे स्वभाव वेगवेगळे आहे, पण प्रत्येकाला अहंकार असतो. अगदी थोड्या गोष्टीचा असेल, मोठ्या गोष्टीचा असेल, पण या अहंकारामुळे समाज जीवन आहे हे खूप दूषित झालेलं आहे. प्रत्येक जण म्हणतं की मी मागे का जाऊ, मला जसं वाटतंय तसंच सगळ्यांनी वागलं पाहिजे आणि त्याच पद्धतीने राहिलं पाहिजे. पण हा अहंकारच सगळ्यांचा नाश करतो. लक्ष्मणाने जेव्हा रेषा मारली की तू सीतामाई तू या बाहेर जाऊ नको, तर ही जी रेषा मारली होती तर ही धर्माचं रक्षण करण्यासाठी की तू इथे जाऊ नकोस, कारण की तू जर ही रेषा ओलांडली तर तुझ्यावरच वाईट काळ येईल. पण हे तिला तेव्हा कळलं नाही. तिला असं वाटलं की हा लक्ष्मण आहे, हा लहान आहे, हा मला सांगतो आहे की तू या रेषेच्या बाहेर जाऊ नको. लक्ष्मणाने मारलेली रेषा ही जीवनामध्ये धर्माचे स्थान आहे. धर्म म्हणजे हिंदू, मुस्लिम, बुद्ध असा नसून
जीवनातील सदाचार, नीतिमूल्ये, जीवनमूल्ये ही आहेत. श्रुती म्हणते आचारो परमो धर्मः. जीवनात धर्माचे अधिष्ठान असेल तरच ते जीवन यशस्वी होऊ शकते. धर्म म्हणजे उदात्त आचार, विचार, उच्चार. वेद सांगतात धर्मो रक्षती रक्षितः. समर्थ सांगतात सदाचार हा थोर सांडू नये तो, जनी तोची तो मानवी धन्य होतो. श्रुती सांगते धर्मो विश्वस्य जगतः प्रतिष्ठा. धर्म मनुष्याच्या जीवनाचा, समाजाचा, राष्ट्राचा, संपूर्ण विश्वाचा आधारस्तंभ आहे. श्रीराम हे आदर्श, सत्यनिष्ठ, कृतज्ञ आणि सर्वात बुद्धिमान असे राजे आहेत. त्यांचे चारित्र्य निष्कलंक असून ते सतत सर्व जीवांच्या कल्याणाची काळजी करतात. श्रीरामांवर भाग्य देवता लक्ष्मी आपल्या सर्व सौभाग्याचा सतत वर्षाव करीत असतात. श्रीराम सर्व ऐश्वर्यांचा परिपूर्ण स्त्रोत आहे. इक्ष्वाकू कुळामध्ये महाराज दशरथांचा पुत्र म्हणून श्रीराम अवतीर्ण झाले. ते सर्व सद्गुणांचे मूर्तिमंत स्वरूप आहेत. ते सर्व ऐश्वर्यांचे उद्गम आणि अनंत शक्तींचे स्वामी आहेत. भक्तीविषयी आपण थोडस जाणून घेऊया की हनुमान म्हणजेच मूर्तिमंत भक्ती. भक्तीच साधकाला परमेश्वराशी ओळख करून देते. बरोबर आहे ना. आपण जर एका दत्ताची भक्ती केली, श्रीरामांची केली, देवीची भक्ती केली, तर देवांची वेगवेगळ्या पद्धतीने भक्ती केली किंवा आपण त्यांचे स्तोत्रांचे गुणगान गायले तरच ते देव किंवा देवी कसे आहेत हे आपल्याला कळतं. आपल्याही जीवनामध्ये हनुमानाप्रमाणे परमेश्वराबद्दल भक्ती उदयाला येते. हनुमंतांचे वर्णन फार सुंदर केले आहे. मनोजवं मारुततुल्य वेगं जितेंद्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथ मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये. असा हा वायुपुत्र असणारा हनुमान शक्ती, युक्ती, बुद्धी, सेवा, श्रद्धा, भक्ती अशा सर्वश्रेष्ठ असणाऱ्या दैवी गुण संपत्तीचे असणारे आश्रयस्थान आहे. म्हणजे हनुमामध्ये काय होतं, शक्ती, युक्ती, बुद्धी, सेवा भाव, श्रद्धा आणि श्रीरामांची भक्ती असे सर्व दैवी गुण संपन्न होते. इतकेच नव्हे तर सर्व बुद्धिमान मनुष्यांच्या मध्ये सुद्धा ते सर्वश्रेष्ठ असून जितेंद्रिय आहेत. म्हणजे त्यांनी सर्व इंद्रियांवर पूर्णतः नियमन केले आहे. तो वायुपुत्र असून सर्व वानरांचा मुख्य असणारा आणि श्रीरामचंद्रांचा प्रमुख सेवक व परमदूत असणारा असा हा हनुमान सीतेच्या जीवनामध्ये येतो. त्याचप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये हनुमान येणे म्हणजे जीवनामध्ये भक्ती, श्रद्धा, शक्ती, युक्ती, बुद्धी या सर्व दैवी प्रकारच्या गुणसंपत्तीचा आविष्कार होणे होय. म्हणून तरी हा जीव ज्या प्रमाणामध्ये परमेश्वराचे नामस्मरण करेल, अत्यंत व्याकुळ होऊन, तन्मय होऊन, तल्लीन तद्रूप होऊन करेल, त्याच वेळी आपल्याला भगवंताविषयी श्रद्धेचा, भक्तीचा भाव त्याच्या अंतःकरणामध्ये उदया येईल. जितकं आपण तन्मयतेने आणि तद्रूप होऊन नामस्मरण करू तेव्हाच आपण भगवंताला ओळखू शकतो आणि भक्तिमय होऊ शकतो. श्रद्धावान लभते ज्ञानम. जो श्रद्धावान आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये श्रद्धा आहे, भक्ती आहे, त्या सर्व दैवी गुणांचा उदय होतो. म्हणजे आपण जर भक्ती केली आणि सातत्याने केली, नामस्मरण केलं तर आपल्या जे दैवी गुण आहे त्यांचा उदय होतो, म्हणजे त्यांची वाढ होते. त्यालाच आपण आत्मज्ञानाची प्राप्ती होते म्हणतो. म्हणजे आपल्यात जो आत्माराम आहे तो आत्माराम सुप्त अवस्थेत आहे. पण आपण भक्तीने जर आपलंच ज्ञान वाढवलं आणि जर सद्गुण वाढवले तर आपल्याला आपलेच आत्मज्ञान होऊ शकते. जीवनामध्ये जोपर्यंत सर्व काही सुरळीत चाललेले असेल, जोपर्यंत माझ्याप्रमाणे चाललेले असेल, तोपर्यंत विश्वामध्ये मनुष्य स्वतःलाच मी करता आहे असे समजतो. परंतु जीवनामध्ये ज्यावेळी एकामागे एक अनेक संकटांचे आघात येतात, प्रतिकूल परिस्थिती निर्माण होते, त्यावेळी मनुष्याचे मन अत्यंत भ्रमिष्ट होते, बुद्धी कुंठित होते. जीवनामध्ये त्याला काय करावे आणि काय करू नये हे समजत नाही. किंबहुना
तो अत्यंत गलित गात्र होतो. त्याच वेळी मनुष्याला समजते की माझ्या जीवनामध्ये, या संपूर्ण विश्वामध्ये माझ्या इच्छेने, माझ्या कर्तृत्वाने सर्व काही चालत नसून माझ्या जीवनावर इतकेच नव्हे तर या सर्व जीवांच्या वर, निसर्गावर नियमन करणारी एक अलौकिक शक्ती आहे. पण यासाठी पहा, आपल्याला खूप वर्ष जावी लागतात, की म्हणजे 30-40 वर्षापर्यंत आपण मी करत असतो, मी शिकतो, मी करतो, मी कमावतो, हीच आपली भावना असते. तोपर्यंत आपण देवाला मानत नाही. मी सगळं करतोय, मग देव काय करतो, देव तर काही करत नाही. किंवा आपल्याला थोडं लागलं, नुकसान झालं, तर आपण म्हणतो की देवाला काही कळलं नाही का, की याचं नुकसान होत आहे, याने एवढ्या कष्टाने पैसे कमवले आहे. पण हे जेव्हा आपल्याला पुरेपूर आपल्या बुद्धीला समजत नाही, तोपर्यंत आपली भक्ती वाढत नाही आणि आपल्या मनामध्ये देवाबद्दल श्रद्धा निर्माण होत नाही. ज्यावेळी अभिमानाने उन्मत्त झालेल्या मनुष्याला समजते की माझ्या जीवनावर नियमन करणारी किंवा माझ्याही पेक्षा अत्यंत श्रेष्ठ असणारी एक अज्ञात शक्ती आहे, त्याच वेळी तो त्या अज्ञात शक्तीला म्हणजेच प्रत्यक्ष परमेश्वराला, श्रीरामांना किंवा भगवंतांना अनन्य भावाने शरण जातो. यालाच म्हणतात श्रद्धा किंवा विश्वास. आज याची सुद्धा खूप गरज आहे, कारण की प्रत्येक जण माणसाला दोष देतोय, पण असं म्हणत नाहीये की माझी देवावर श्रद्धा आहे आणि मी देवावर विश्वास ठेवलाय तर माझं कार्य होईल. तो करत नाही, हे आपण नेहमी दुसऱ्यांना दोष देत असतो. ज्यावेळी जीवनामध्ये श्रद्धेला आरंभ होतो, जेथे जेथे माझी श्रद्धा आहे, जीवनामध्ये जी जी माझी श्रद्धास्थानं आहेत, कदाचित ते स्थान भिन्न पण असतील, म्हणजे माता, पिता, गुरु, परमेश्वर असे कोणतेही स्थान असेल, तेथेच भक्तीचा, प्रेमाचा, जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा भाव निर्माण होतो. श्रद्धेमधूनच प्रेमाचा, भक्तीचा भाव उदयाला येतो. भक्ती ही केवळ शारीरिक असणारी क्रिया नाही. रात्रंदिवस केवळ भजन करणे म्हणजे भक्ती नाही. याचे कारण, भक्ती ही शरीर प्रधान किंवा शरीराची क्रिया नसून भक्ती म्हणजेच अंतःकरणामध्ये निर्माण झालेला एक अत्यंत उदात्त असणारा, अत्यंत परमोच्च असणारा प्रेमाचा भाव आहे. आता पाहिलं, आपण वडील, आई, भाऊ, बहीण, मुलं, त्या सगळ्यांवर आपण प्रेम करतो, पण आपण खूप विश्वास ठेवत नाही की ही व्यक्ती माझ्याशी योग्य वागते. कारण की सध्या म्हणजे कलियुग आहे आणि विश्वास ठेवत नाही आणि मुळात आपली श्रद्धाच नाही आहे. आपली जी प्रीती पाहिजे ती प्रीती आपली अशी निर्मळ नाही आहे, त्याच्यामुळे आपल्या मनात वाईट विचार येतात. प्रेमाच्या भावामध्ये ती माता आपल्या अत्यंत प्रिय असणाऱ्या पुत्राचे अखंडपणे स्मरण करते. यालाच म्हणतात प्रेम किंवा भक्ती. हनुमान या भक्तीचे मूर्तिमंत प्रतीक आहे. शास्त्रकार भक्तीची व्याख्या करताना म्हणतात, भजनम रसनम इति भक्ती. म्हणजे भजन केलं, रसनम म्हणजे प्रेमाने केलं तर त्याला भक्ती म्हटली जाते. भक्ती म्हणजेच भगवंतांचे स्मरण करणे होय. भगवंतांच्या अनेक लीला आणि कथा आहेत, त्यात भगवंतांचे सगुण, सविशेष स्वरूप, त्याचप्रमाणे निर्गुण, निर्विशेष असे असणारे स्वरूप, या सर्वांचे अखंडपणे श्रवण, कीर्तन, मनन करणे, दुसऱ्यांना प्रबोधन करणे, यालाच भक्ती असे म्हणतात. भक्ताचे मन अंतर्मुख होऊन भगवंतांच्याच नामस्मरणामध्ये तल्लीन आणि तन्मय आणि तद्रूप होऊ शकेल असे भगवान म्हणतात. भगवंत सांगतात, मच्चिता मद्गता प्राणा बोधयंत परस्परम कथयंतश्च मा नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझे अनन्य भक्त अखंडपणे माझ्याच नामगायनामध्ये, माझ्या स्तुती स्तवनामध्ये, माझ्याच नाम संकीर्तनामध्ये अहोरात्र जीवनभर रममाण झालेले असतात. म्हणून मी सर्वश्रेष्ठ भक्त असणाऱ्या हनुमंतांचे वर्णन केलेले आहे. श्रद्धा साधकाला हळूहळू साध्यापर्यंत म्हणजेच परमेश्वराच्या प्राप्तीपर्यंत घेऊन जाते. याचे कारण, भक्तीची आणखी एक सुंदर व्याख्या केलेली आहे, भागहा इति भक्ती. भक्ती म्हणजेच त्या परमेश्वराला आपल्या जीवनाचा एक अविभाज्य घटक बनवणे होय. म्हणून तरी हनुमंतांच्या जीवनामध्ये प्रभू श्रीराम हे सर्वस्व होते. हनुमान श्रीरामासाठी संपूर्ण जीवन जगले. श्रीराम हेच जीवन, श्रीराम हेच कर्म, श्रीराम हेच तप, श्रीराम हेच साध्य आणि श्रीराम हीच साधना, असे हनुमंतांचे सर्व जीवन झाले. ज्ञानदेव महाराज म्हणतात, भावे विण भक्ती, भक्ती विण मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. अंतःकरणामध्ये भाव असल्याशिवाय भक्ती निर्माणच होऊ शकत नाही.
म्हणून तरी जीवन जगत असताना तसेच आध्यात्मिक साधना करीत असताना सुद्धा श्रद्धा आणि भक्तीच्या भावाला अत्यंत महत्व आहे. भगवंत म्हणतात, श्रद्धावान लभते ज्ञानम आणि संशयात्मा विनश्यती. जो श्रद्धावान आहे, ज्याच्या अंतःकरणामध्ये गुरूंच्या विषयी, परमेश्वराविषयी इतकेच नव्हे तर शास्त्राविषयी नितांत श्रद्धा आहे, त्यालाच आत्मज्ञानाची प्राप्ती होते. भक्ती त्या जीवाला परमेश्वराचे साक्षात दर्शन करून देत असते. भगवान नारद महर्षी म्हणतात, भक्तीही एव एनन नयती, भक्तीही एवन एनन गमयती, भक्तीही एव एनम प्राप्यती इति. भक्तीच भक्ताला परमेश्वरापर्यंत नेते, परमेश्वराच्या स्वरूपाचे यथार्थ ज्ञान करून देते आणि भक्तीच परमेश्वराची प्राप्ती करून देत असते. म्हणूनच खरे तर सीता ही श्रीरामाची साक्षात धर्मपत्नी, परंतु तिला सुद्धा पुन्हा श्रीरामाच्या प्राप्तीसाठी, श्रीरामाच्या दर्शनासाठी रामभक्त हनुमंताचे साह्य घ्यावे लागले. हनुमंताचे साह्य म्हणजेच भक्तीचे साह्य होय. आचार्य म्हणतात, भक्तिवशः पुरुषः इतिही. भक्तीला परमात्मा वश होतो, किंवा भगवान म्हणतात, भक्त्या त्वनन्याय शक्य अहमेवं विदोर्जुन, ज्ञातून द्रष्टुंच तत्वेन प्रवृष्टींच परंतप. माझे स्वरूप केवळ अनन्य अखंडाकार असणाऱ्या भक्तीने जाणता येते. हनुमान सीतेला भेटल्यानंतर सीतेला श्रीरामाचा संदेश सांगतो की, हे माते, थोड्याच दिवसात प्रभू श्रीराम स्वतःच रावणाला ठार करून तुझी या बंधनातून मुक्तता करतील. असे सांगून हनुमान परत जात असताना प्रथम श्रीलंकेचे दहन करतो आणि मगच प्रभू श्रीरामांकडे जात असतो. आता आपण रामाला आपण काय काय मागू शकतो आणि राम आपल्याला काय काय देऊ शकतो, आपण हे ऐकूया. चौपदी म्हणून एक मागणं आहे, त्याच्यामध्ये म्हणतात, कोमळ वाचा दे रे राम, विमळ करणी दे रे राम. थांबूयात ना. हो एकच मिनिट. प्रसंगी ओळखी दे रे राम, धूर्त कळा मज दे रे राम, हितकारक दे रे राम, जनसुखकारक दे रे राम, अंतर पारखी दे रे राम, बहुजन मैत्री दे रे राम, विद्या वैभव दे रे राम, उदासीनता दे रे राम, मागो नेणे दे रे राम, जन कळे दे रे राम, तुझी आवडी दे रे राम, दास म्हणे मज दे रे राम. म्हणजे रामाला आपल्याला मागायचं असेल तर आपल्याला किती काही काही मागता येतं, हे या चौपदी म्हणून आपल्याला सांगितलं आहे. स्मरण देवांचे करावे, अखंड नाम जपत जावे, नाम स्मरणे पावावे समाधान. समर्थ मनाच्या श्लोकात सांगतात, भवाच्या भये काय भीतोशी लंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी, रघुनायका सारखा स्वामी श्री, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. सद्गुरूंची भक्ती हे परमार्थाचे जन्मस्थान आहे. एवढं सांगून मी माझं रामावरचं जे विवेचन आहे ते पूर्ण करते. असा हा श्रीरामांचा महिमा खूप मोठा आहे. आपण त्याच्या भक्तीमध्ये गुंग झालो तर आपण सुद्धा आपले आयुष्य परमोच्च स्थानी करू शकतो. श्रीरामचंद्रा करुणा समुद्रा, ध्यातो तुझी राजस योग मुद्रा, नेत्री नये रे तुझ के भेटसी बा मदला सुभद्रा. सगळ्यांना नमस्कार. जय श्री कृष्ण. वैजयंती ताई, आपलं विवेचन खूप छान झालं. रामाबद्दल तुम्ही जे काही सांगितलं ते सर्व गुण जर आपल्या साधकांनी अंगीकारिले तर आपले साधक राममय भक्तमय होतील, यात शंका नाही. आणि षड्री पुन्हा बाहेर काढून भक्ती आणि प्रीती यांचा संगम साधकांनी करावा, हे आपण आपल्या विवेचनातून सांगितलं. खूप छान विवेचन झालं. जय श्री कृष्ण. जय श्री कृष्ण. आता जय श्रीराम. आता आपले दुसरे विवेचक चारुशिला सौरभ देव, त्या MSc आहेत, लेक्चरर म्हणून काम केलं आहे. त्यांचा मॅथमॅटिक्स आणि केमिस्ट्री हा विषय होता. त्यापेक्षाही त्या कीर्तनकार आहेत, त्या कीर्तन करतात, समाजाचं प्रबोधन करतात.
आणि त्यांचा गीतेचे 3 वर्षापासून आपल्या गीता परिवारामध्ये आहेत. तर आता पुढील पुढील अ, विवेचक चारुशिला सौरभ देव, त्यांचा विषय आहे लक्ष्मण. चारुशिला ताई, आपण आपलं विवेचन सुरू करा. नमस्कार. आवाज येतोय नमस्कार. माझा? हा, थोडं जोरात बोला, थोडं जोरात बोला नमस्कार. ताई. आता येतोय? नमस्कार. हो हो, येतोय. हा, जय श्रीकृष्ण. जय आता श्रीकृष्ण. प्रभू रामचंद्रांबद्दलचं जे विवेचन आपण ऐकलं ते तर रामचरित्र तर हे असं आहे की ज्याच्याबद्दल कितीही बोललं तरी वेळ कमीच पडू शकतो, इतकं ते सुंदर आहे. हो. पुनी पुनी गीत देहु सुनई सुनाए, मन की प्यास बुझत न बुझाए, असं या रामचंद्रांच्या चरित्राबद्दल आहे, वर्णन केलेलं आहे. यावत चंद्र दिवा करो, हे असं रामाचं चरित्र आहे. त्यातील मुख्य जे त्याचे नायक प्रभू रामचंद्रांबद्दल आता ताईंनी खूप सुंदर शब्दांमध्ये सांगितलं आहे. आता त्यांचाच अनुज म्हणजे लक्ष्मण यांच्या संदर्भात काही थोडी, खूप जरी जास्त नसतं तरी प्रयत्न केला आहे त्यांच्याबद्दलच ही थोडी माहिती मिळवण्याचा, आणि थोड्या शब्दांमध्ये मी आता हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. सुरुवातीला इथे उपस्थित असलेले आपल्या गीतेच्या ग्रुपवर असलेल्या सर्व भाविकांना, सर्व सज्जनांना, ज्यांना आपल्या धर्मग्रंथांबद्दल, आपल्या ह्या सर्व आपल्या समाजामध्ये काय होत आहे, आपल्या धर्मग्रंथात काय लिहिलं आहे, गीतेनी काय सांगितलं आहे, या सर्व गोष्टी जाणून घेण्याची इच्छा आहे आणि धर्म टिकावा या दृष्टीने जे प्रयत्न करतात त्या सर्वांच्याच चरणी मी विनम्र भावाने अभिवादन करते आणि आता आपलं बोलणं रामस्तुतीपासून चालू करते. घनश्याम राम लावण्य रूपी, महाधीर गंभीर पूर्ण प्रतापी, करी संकटी सेवकांचा कुढावा, प्रभाते मनी राम चिंतित जावा. अशा या प्रभू रामचंद्रांचं सुरुवातीला स्मरण करून, आता हा राम कसा आहे आणि ते कुठल्या कार्यासाठी या भूतलावर आले आहे हे सर्व आपल्याला माहिती आहे. ते अवतार धारण करता ज्या ज्या वेळेला या जगामध्ये अशी परिस्थिती निर्माण होते, परंतु त्याच अनुषंगाने असेही काही लोक असतात जे इच्छा करत असतात की मलाही तुमच्या बरोबर सेवा करायला मिळाली पाहिजे, आणि अशा प्रकारची जी सेवा करण्याचे जे इच्छुक होते ते म्हणजे त्यांचे बंधू, त्यांचा लहान भाऊ, त्यांचे बंधू लक्ष्मण. आताच्या आपण जर समजा या परिस्थितीप्रमाणे बघितलं, सर्वात पहिल्यांदा थोडीशी सुरुवात करूया, ती म्हणजे रामायण आणि महाभारत. हे दोन आपले अतिशय हिंदू धर्मासाठी अतिशय महत्वाचे नुसते ग्रंथ नाहीयेत, हे कपोलकल्पित कथा नाहीयेत, हे सगळं घडलेलं आहे, इतिहास आहे हा. आणि आदर्श आहे रामायण, परंतु महाभारताचं काय आहे, यदि हास्ती तदन्यत्र यन्ने हास्ती न कत्रचित. महाभारतामध्ये जे जे काही आहे ते सगळं या दुनियेत घडतं. आजही आपण बघतो, एकही असा प्रसंग नाहीये जो महाभारतात वर्णन केलेला आणि आताच्या ह्याच्यात घडत नाही, किंवा आता घडतो आणि तो महाभारतात नाही. प्रत्येक गोष्ट महाभारतात आहे. तर या आदर्श रामायणामधलं प्रत्येक पात्र हे आदर्श आहे. म्हणजे अगदी आदर्श पिता, आदर्श पुत्र, भ्राता, सखा, मित्र इतकंच नाही तर शत्रू सुद्धा आदर्श आहे. अशा सर्व प्रकारचं जेव्हा हे वर्णन येतं इथे, आणि मानवी देह जेव्हा या रामायणामध्ये धारण करून आले विष्णूंचे अनेक अवतार आहेत, काही पूर्णावतार आहेत, काही अंशावतार आहेत, त्यामधला आदर्श असलेला अवतार म्हणजे श्री रामचंद्र आहे. पूर्णावतार श्री कृष्णांचा आहे. श्रीकृष्ण अवतारामध्ये अनेक अशा काही गोष्टी केल्या आहेत, चांगल्या आहेत आणि लबाडी केलेली आहे, काही ठिकाणी खोटे बोललेले आहे, ह्या पण गोष्टी आहेत. तो पूर्णावतार आहे. आणि योगेश्वर आपण त्यांना म्हणतो श्रीकृष्णांना, तर ते पूर्ण चरित्र वेगळं आहे. परंतु कसे असावे या सगळ्या गोष्टींबद्दलचं वर्णन जे केलेलं आहे ते या रामायणामध्ये आदर्श कसं असलं पाहिजे याचं वर्णन इथे केलेलं आहे. आता याचा जो भ्राता आहे, आपल्याला सुरुवातीपासून ती कथा माहितीच आहे की कशी दशरथाला पुत्रप्राप्ती नव्हती आणि त्यांना पुत्र प्राप्त झाले पुत्रकामेष्टी यज्ञानंतर.
आणि हे चारही जण जवळपास थोड्या थोड्या अंतरांनी त्यांचा जन्म झालेला आहे. त्यामध्ये कौसल्येचा राम, सुमित्रेचा लक्ष्मण आणि शत्रुघ्न आणि कैकेयीचा भरत हे चारही बंधू जवळपास थोड्या थोड्या अंतराने मागे पुढे असलेले आहेत. तर त्यांच्यासोबत पूर्ण वेळ असणारा जो त्यांचा बंधू आहे तो लक्ष्मण, तो त्यांचा अभिन्न सोबती आहे, तो त्यांचा अनुयायी आहे, आदर्श बंधू आहे. इतकंच नाही तर असं म्हटलं जातं की रामाचा बहिश्चर प्राण म्हणजे लक्ष्मण आहे. म्हणजे एक प्राण आपल्या शरीराच्या आतमध्ये असतो आणि दुसरा प्राण जो आहे तो बाहेर असू शकतो कुठे आपल्या कोणामध्ये तरी. खूप जास्त जसं एखादं आईला समजा, आईला संतान असतात जितक्याही असतील, परंतु तिचं सगळ्यात जास्त प्रिय एक कोणीतरी असतंच. कितीही जरी म्हटलं की सगळ्यांवर सारखं प्रेम आहे, तरीही एक कोणीतरी असतो जो तिच्यासाठी विशेष असतो. तर अशा प्रकारे प्रभू श्री रामचंद्रांचा बहिश्चर प्राण म्हणजे लक्ष्मण आहे. लक्ष्मणाचा अंतस्थ प्राण म्हणजे राम आहे. म्हणजे दोघंही एकमेकांच्या शरीरामध्ये आहे. आणि आपण तसं त्या अर्थाने जर समजा बघितलं तर एक बघा की लक्ष्मण हा शेषाचा अवतार मानला जातो. आता विष्णूस्य हृदय रामम, रामस्य हृदय शिव. शिवाच्या हृदयामध्ये राम आहे, रामाच्या हृदयामध्ये शिव आहे. कारण ज्यावेळी समुद्र मंथन झालं होतं आणि समुद्र मंथनाच्या वेळेला जेव्हा हलाहल विष निघालं, त्या हलाहल विषानंतर ते प्राशन कोण करेल, तर ते विष प्राशन केलं प्रभू शिवशंकरांनी. आणि त्यांच्या अंगाचा दाह झाला. ही सर्व कथा विदित असल्यामुळे त्याचा खूप जास्त विस्तार नाही केला पाहिजे. परंतु त्यावेळी त्यांनी कुठला उपाय केला, सर्व उपाय करून थकले पण दाह शांत झाला नाही. मग काय उपाय केला, तर त्यांनी रामनाम घेतलं. तर बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतो की त्यावेळेला तर हे रामनाम नव्हतं, मग हे राम काय आहे, तर राम नाम हे चिरंतन आहे. राकारोच्चार मात्रेनं जर र हा शब्दाचा उच्चार केला, जो आपल्या नाभीपासून त्याचा उच्चार होत असतो, र असं म्हटलं तर सगळे पाप, सगळी निगेटिव्हिटी, सगळे आपल्या शरीरातले जितके पण काही अशा प्रकारचे विकार असतात सगळे निघून जातात. आणि मकार, मकारच खूप पाठवत. कपाट आपण जसं बंद करतो, म्हणजे रा शब्द उच्चारल्यानंतर सगळे पातक आपले पाप नाहीसे होतात, आपल्या सगळ्या दुर्गुण आपले नाहीसे होतात. आणि मग म्हटलं की ते एकदा तोंड उघडलं आहे, ते बाहेर गेले. मग जेव्हा आपण तोंड बंद करू तेव्हा, नाही तर मग ते परत येऊन जातील आपल्या शरीरात. कारण आपण असं होतं, दरवर्षी लोक रिझोल्युशन करतात, वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणा किंवा ज्यावेळी 31 डिसेंबर संपतो आणि 1 जानेवारी उजाडते, तेव्हा सगळे म्हणतात की आता आम्ही फिरायला जाऊ, आम्ही असं करू तसं करू. अनेक ते लोक काही ना काहीतरी एक संकल्प करतात, परंतु ते संकल्प सिद्धीस जातील असं काही नाही आहे. तसं एकदा आपल्या शरीरातून पाप बाहेर पडली, पण असं काही जरूर नाहीये की ती परत येणार नाही. मग काय करायचं, रा शब्दाचा उच्चार केल्यानंतर म म्हटल्यानंतर जसं कपाट बंद होतं, त्याच्यामध्ये काही जाऊ नाही शकत, अशा ह्या गोष्टी ज्या एकदा बाहेर गेलेल्या त्या आपल्या शरीरात येत नाही. असा हा रामनामाचा कसा संभव झाला, म्हणजे कशा प्रकारे रामनाम जन्मलं. तर अशा प्रकारे ह्या रामनामाचा जप जेव्हा प्रभू शिवशंकरांनी केला, त्यावेळेला मात्र ते त्यांचा शरीराचा जो दाह आहे तो शांत झाला. म्हणजेच काय आहे, शेषाचा अवतार हा लक्ष्मण आणि शेषशाही विष्णू तो अवतार राम. म्हणून हे दोनही चरित्र आपण बघतो सतत जन्म झाल्यापासून ते शेवटपर्यंत एकदाही लक्ष्मणांनी रामाला अंतर दिलेलं नाहीये. मध्यंतरी काही प्रसंग असे झाले की भरत त्यांच्यापासून दूर गेला, शत्रुघ्न, इतर सगळे रामायणातले पात्र, इव्हन सीतेचा सुद्धा त्याग झालेला आहे. सीतेला रावणाने पळवून दिलं, असे अनेक प्रसंग झाले. परंतु पूर्ण रामायणामध्ये बघा, रामाच्या जन्मापासून ते शेवटपर्यंत लक्ष्मण हा त्यांच्या सोबत होता. म्हणून लक्ष्मण हा त्यांचा बहिश्चर प्राण असं म्हटलं गेलेलं आहे. आणि लक्ष्मणाचा अंतस्थ प्राण म्हणजे राम आहे. लक्ष्मणाच्या हृदयामध्ये सतत राम नाम हे आहे, राम त्याच्या सोबत आहे, म्हणून त्यांनी त्याची पूर्णपणे अखंड सेवा केलेली आहे. आता विश्वामित्र ज्यावेळी यज्ञासाठी मागायला गेले होते ज्येष्ठ पुत्राला, कारण रामाचा जन्म झाला, त्यांचं सगळं पुढचं शिक्षण झालं, सगळं ते झालं, त्यानंतर ज्यावेळी ते 15 वर्षाचे होते, राम आणि लक्ष्मण 15 वर्षाचे असताना विश्वामित्र ऋषी आता दशरथांकडे गेलेले आहे की आता यांना सगळ्या विद्या मिळाल्या आहे, सगळं झालं.
आणि सर्व ऋषीमुनी सर्व जाणत होते की हे कोण आहे. विश्वामित्र ऋषी ज्यावेळी दशरथाकडे गेले आणि त्यांनी दशरथाकडे मागणी मागितली की दशरथा, मी जर समजा तुला काही मागितलं तर तू मला देशील का? आता रघुकुल हे असं आहे की एकदा त्यांनी जे वचन दिलं, रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण जाईल पण मी वचन दिलेलं सोडणार नाही. दशरथ महाराज म्हणाले की महाराज, तुम्ही जे काही मागाल ते मी द्यायला तयार आहे. आणि त्याप्रमाणे विश्वामित्रांनी मागितलं, ज्येष्ठ तुझा पुत्र मला देई दशरथा, यज्ञ रक्षणास योग्य तोच सर्वथा. यज्ञाचं रक्षण करण्यासाठी योग्य असलेला तुझा ज्येष्ठ पुत्र मला दे. दशरथांनी म्हटलं, जशी आपली आज्ञा, आपण जे मी तुम्हाला वचन दिलं आहे तुम्ही अवश्य रामाला घेऊन जाऊ शकता. त्यांनी सांगितलं, कारण की या पृथ्वी तलावर या सर्व राक्षसांनी हाहाकार माजवलेला आहे आणि म्हणून त्या यज्ञाचं रक्षण करण्यासाठी म्हणून मला तुझा ज्येष्ठ पुत्र राम दे. जसं रामासोबत लक्ष्मण नेहमी राहीलच. लक्ष्मण म्हणाला, मी पण तुमच्या सोबत येणार, मी तुम्हाला सोडून राहू शकत नाही. त्यावेळी मग गुरुजींनी आज्ञा केली की ठीक आहे लक्ष्मणा, तुझी जर इच्छा आहे रामासोबत येण्याची तर मला काहीही हरकत नाहीये, त्यामुळे तू येऊ शकतो. ज्या वेळेला राम आणि लक्ष्मण विश्वामित्रासोबत निघाले, आणि अशा वेळेला काय असतं, ज्या विद्या रामाला मिळाल्या त्या सर्व विद्या लक्ष्मणाला सुद्धा प्राप्त झाल्या. कारण रस्त्याने चालत असताना दशरथ महाराजांनी म्हटलं की मी तुम्हाला रथ देतो आणि या रथामधून तुम्ही जा. विश्वामित्रांनी नाकारलं, म्हणे नाही, मला रथ नकोय, मी या दोघाही मुलांना तसंच घेऊन जाणार. आता ते युवराज होते, परंतु त्यांनी तसंच त्यांना नेलं आहे. रथ किंवा कुठल्याही सुखसुविधा नको असतात. असं म्हटलं जातं पूर्वी सुद्धा की विद्यार्थी दशेमध्ये हे जे आजकाल एसी वगैरे लावतात ना, त्या गोष्टी चुकीच्या आहेत खरं पाहिलं. कारण विद्यार्थी दशेमध्ये ज्या वेळेला विद्या ग्रहण करायची असते तेव्हा कष्ट घ्यायला हवे असतात. तुम्ही सुखासनामध्ये बसता तर तुम्हाला केव्हाही झोप लागेल. विद्या ग्रहण करताना नेहमी कठीण तप केलं पाहिजे. म्हणून विश्वामित्रांनी सांगितलं की मी या दोघांनाही असंच घेऊन जाणार आहे पायी पायी. कदाचित त्यांनाही माहिती असेल की पुढे या दोघांनाही वनवासाचं दुःख यांना भोगावं लागणार आहे आणि म्हणून ते पायी पायी पूर्ण सगळ्या जंगलातून त्यांना घेऊन गेले. जाता जाता अनेक गोष्टींचं ज्ञान दिलं आणि त्याच वेळी त्यांनी बला आणि अतिबला नावाच्या 2 विद्या शिकवल्या. जसं आपण प्रवासाला निघतो, प्रवासाला जाताना तहान लाडू भूक लाडू ठेवायची पूर्वी पद्धत होती. आजकाल तर सगळं हॉटेलमधनच मागवलं जातं, परंतु पूर्वीच्या काळी तहान लाडू भूक लाडू सोबत ठेवत असत. परंतु विश्वामित्रांना माहिती होतं की या प्रवासामध्ये किंवा वनवासामध्ये ते त्रिकालज्ञानी होते, म्हणून त्यांनी या 2 विद्या शिकवल्या, बला आणि अतिबला, ज्यामुळे तुम्ही भुकेवर आपलं नियंत्रण ठेवू शकाल. आणि पायी पायी त्यांना चालक घेऊन गेले, त्यामुळे वनवासामध्ये पुढे जेव्हा ते गेले त्यावेळी त्यांना या सर्व गोष्टींची सुद्धा सवय झालेली होती. त्यानंतर जेव्हा जंगलामधनं जात असताना त्राटिका राक्षसीचा जेव्हा त्रास व्हायला लागला त्यावेळी विश्वामित्रांनी त्यांना आज्ञा दिली. आता रामासोबतच हे सर्व ज्ञान लक्ष्मणाला सुद्धा झालेलं आहे. स्त्रीला मारण्यासंबंधी रामाने विचारलं की ही तर स्त्री आहे त्राटिका राक्षसी. त्यावेळेला विश्वामित्रांनी त्यांना सांगितलं, विष्णू धर्मो दधी शुक्र मातावधी, स्त्री जरी पारधी अरि मृगेंद्रा. त्यावेळी विश्वामित्रांनी त्यांना बोध केला की त्राटिका ही जरी राक्षसी आहे, यापूर्वी एकदा असं कथेमध्ये घडलेलं आहे की शुक्राचार्यांची माता, शुक्राचार्य आपलं ते असुरांचे ऋषी होते, होता त्या सर्वांचा, आणि इंद्र लपत लपत इंद्रांनी काय केलं, शुक्राचार्यांच्या शरीरामध्ये प्रवेश केला. आणि जेव्हा शुक्राचार्यांच्या मातेला, कारण ती विद्या ग्रहण करत होते, पण यांची विद्या जी होती ही आसुरी होती आणि देवतांची विद्या जी होती ती सर्व लोक कल्याणासाठी होती, तर ते शुक्राचार्यांच्या शरीरामध्ये लपले. ज्यावेळी शुक्राचार्यांच्या आईला हे समजलं, ती पण फार शूर होती, तिच्या आईला जेव्हा समजलं तेव्हा ती या शुक्राचार्यांनाच मारायला निघाली. बघा राजकारण कसं असतं. आताही आपण या सध्याच्या परिस्थितीमध्ये आपण बघतो की राजकारणामध्ये एखादी स्त्री आपल्या मुलाचा वध करू शकते. त्यामुळे त्यावेळी विष्णूंनी आज्ञा केली की ही जरी स्त्री असली तरी सुद्धा हिचा वध करणं योग्य आहे. म्हणून म्हटलेलं आहे विष्णू धर्मोदधी, विष्णू कसा आहे धर्माचं रक्षण करणार आहे. म्हणून शुक्र माता वधी, गीत रामायणामध्ये
जे गदिमांनी लिहिलेलं आहे त्याच्यात विश्वामित्रांचा जो उपदेश आहे, अनेक शब्द असे असतात आपल्याला त्याच्याबद्दल माहिती नसते, तर ते जे कडवं आहे की विष्णू धर्मो दधी शुक्र मातावधी स्त्री जरी पारधी अरिमृगेंद्रा सोड झणी कारमुका सोड रे सायका मारती त्राटिका रामचंद्रा. तर ही अशी त्या ठिकाणची कथा आहे. त्यानंतर मग त्या दोघांनी मिळून त्या त्राटिकेचा वध केला आहे आणि त्यानंतर मारीचाला मारलं, सुबाहूला मारलं. सुबाहूला तर मारलं, पण मारीच राक्षस हा तिथनं पळून गेला आणि तो मारीच राक्षस नंतर मग ज्यावेळी रामरावणांचं जेव्हा कांचन मृगाचं सुवर्ण मृगाचं जेव्हा झालेलं आहे त्यावेळी तो मारीच राक्षस ते सुवर्ण मृगाचं त्यांनी वेश घेऊन आला होता. म्हणजे या रामायणामध्ये आपण बघतो तर प्रत्येक ठिकाणी या लक्ष्मणाने श्रीरामांची सहायता केलेली आहे. त्यानंतर जेव्हा राज्याभिषेक होणार होता की आता दुसऱ्या दिवशी होणार आहे, रात्रीच्या वेळी हे असं समजलं आहे, कैकेयीने आपले दोन्ही वर मागून घेतले, ही सर्व कथा आपल्याला विदित आहे. पण ज्यावेळी लक्ष्मणाला समजलं, कैकेयीने सांगितलं रामाला की तुझ्या वडिलांची अशी इच्छा आहे, कारण दशरथ स्वतःच्या मुखाने ती गोष्ट सांगू इच्छित नव्हते, कारण त्यांच्या तोंडातून शब्दच बाहेर पडत नव्हता, इतकं त्यांना दुःख झालेलं होतं. त्यावेळी कैकेयीने स्वतः सांगितलं की अशी अशी तुझ्या वडिलांची इच्छा आहे. श्रीराम त्वरित तयार झाले. उद्या राज्याभिषेक होणार होता आणि दुसऱ्या दिवशी अशी अवस्था आली की वनात जायचंय. म्हणाले ठीक आहे, काही हरकत नाही. इतका तो धीरोदात्त आहे, प्रत्यक्ष आदर्शाचं स्वरूप आहे ते. म्हणजे कौसल्या म्हणाली ठीक आहे, जी तुझ्या वडिलांची आज्ञा ती कर. अशा सर्व स्त्रिया सुद्धा बघा या पूर्ण रामायण काळातल्या की एकीनेही कधीही कुठल्या गोष्टी करता विरोध केलेला नाही आहे. आणि कैकेयीचं सुद्धा जर आपण म्हटलं तर असं म्हणतात की त्यावेळी रामाच्या जन्माचे जे प्रयोजन होतं त्या प्रयोजनामध्ये रामाला राज्याभिषेक होत तो केवळ अयोध्येचं राज्य करण्या इतका त्याचा उद्देश नव्हता. रामाच्या जन्माचा उद्देश हा रावण वधासाठीच झालेला आहे. त्यामुळे असं म्हटलं जातं की त्यावेळी मंथरेच्या जिभेवर सरस्वती येऊन बसली आणि सरस्वतीने मंथरेच्या तोंडून ह्या सगळ्या गोष्टी वदवल्या आहेत. म्हणजे रामायणाचा जे अर्थ काढला जातो तर अशा प्रकारांनी सुद्धा अर्थ काढू शकतो की लोककल्याणासाठी, दुर्जनांचा नाश करण्यासाठी, सज्जनांचं प्रतिपालन करण्यासाठी म्हणून रामाला घराच्या बाहेर पडावं लागलं. परंतु जेव्हा लक्ष्मणाला हे समजलं तेव्हा त्यांनी अतिशय त्वेषाने, कारण की लक्ष्मणाचा स्वभाव कसा आहे, अतिशय कोपिष्ट आहे, पटकन राग येतो त्यांना. जशा धीर गंभीरपणाने राम कुठल्याही परिस्थितीची लढत, तर लक्ष्मण पूर्णपणे रामाला अनुयायी होते, त्यांचे अनुज होते, जे राम सांगतील ते करत. परंतु प्रत्यक्षात त्यांचा स्वभाव मात्र शीघ्रकोपी होता, अतिशय तापट होता. आणि जो समोर आहे त्याला बोलण्याशिवाय, म्हणजे जर समजा एखादी गोष्ट चूक आहे तर ते बोलल्याशिवाय राहत नसत. तर या प्रसंगी त्यांनी सांगितलं रामाविड राज्यपदी कोण बैसतो, घेऊन या खड्ग करी बीच पाहतो. आणि अशा कठोर शब्दांमध्ये त्यांनी कैकेयीची निर्भत्सना केलेली आहे. परंतु रामाने ज्या वेळेला त्याला समजावलं, मोठ्या भावाने समजावल्यानंतर लक्ष्मणाने अट घातली की हे रामा, जर तुम्ही वनाला जाणार असाल तर मीही तुमच्या मागोमाग येतो. अशा प्रमाणे सीतामाई आणि लक्ष्मण हे सगळे वनवासाला निघाले. आता वनवासामध्ये जिथे राम तिथे लक्ष्मण, जे राम भोगेल ते लक्ष्मणही भोगेल. तुमची सेवा करण्यासाठी मी जाईन. तेव्हा लक्ष्मण ज्यावेळेला सुमित्रेकडे गेले आशीर्वाद मागायला, सुमित्रेने म्हटलं की अरे वा, राम जेव्हा वनवासाला जाणार, हे लक्ष्मणा तू सांगितलं की मी जातो आहे, हे तर मी तुला सांगणारच होते की तू जा, कारण तो तुझा ज्येष्ठ भ्राता आहे आणि त्याची सेवा करणं, त्याला जे जे काही लागेल ते आणून देणं हे तुझं प्रथम कर्तव्य आहे. आणि अशा प्रकारे आजपासून राम सीता हे तुझे माता पिता असं समज, आणि आपण जशी माता पित्यांची सेवा करतो अशा प्रकारे तू त्यांची सेवा करायची आहे. अशा प्रकारे धन्य ती सुमित्रा, जिने त्या लक्ष्मणाला त्यापासून परावृत्त केलं नाही, उलट लक्ष्मणाला तिने आशीर्वाद दिले की तू आपल्या माता पित्यांप्रमाणे रामसीतेला समज आणि तशीच तू त्यांची सेवा कर. मग तेच त्यांना सोबत घेऊन गेले. आता वनवासामध्ये जाताना सीतेने अलंकार काढून ठेवत होती. कैकेयीने म्हटलं होतं की सर्व काढून ठेवायचं आहे, पण त्यावेळी वशिष्ठ गुरूंनी तिला थांबवलं. म्हणाले वनवास हा रामाला झालेला आहे आणि त्यामुळे जी सगळी वनवासाची वस्त्र आहे ती राम धारण करेल, परंतु सीता ही तर सौभाग्यवती स्त्री आहे आणि सौभाग्यवती स्त्रीने आपले पूर्ण अलंकार धारण करायलाच हवे असतात. आताची कथा जाऊ द्या की हातात बांगड्या नाही, कपाळाला कुंकू नाही,
जीन्स घातली आहे तर गळ्यात मंगळसूत्र सुद्धा नको असतं. परंतु सीतेनी सगळे अलंकार ठेवावे असा वशिष्ठांनी आज्ञा केली. त्यामुळे कैकेयी त्यावर काहीही बोलू शकली नाही आणि सीतेचे पूर्ण सतीचे सगळे अलंकार धारण करून ते निघाले. आता हे मी का सांगते आहे, कारण ज्यावेळी, कारण की रामायणाची कथा तर आपल्याला सर्व माहिती आहे. आज आपण लक्ष्मणाबद्दल बोलतो आहे. त्यानंतर जेव्हा तो सगळा प्रसंग घडला आणि सीतेला त्या रावणाने उचलून नेलं, त्यानंतर जेव्हा राम सीतेचा शोध करत होते आणि जटायूने सांगितलं तर एका ठिकाणी त्यांना सीतेचे सगळे अलंकार पडलेले दिसले. रामाने विचारलं की हे अलंकार तर मला असं वाटतं आहे की जटायूची भेट झाली, मग सगळं सांगितलं की या दिशेला घेऊन गेला आहे. ती सर्व रामायणाची कथा आपल्याला माहिती आहे. परंतु जेव्हा ते अलंकार लक्ष्मणाला दाखवले रामांनी, की लक्ष्मणा, हे बघ, हे तुझ्या वहिनीचेच अलंकार आहेत ना. त्यावेळी लक्ष्मणाने फक्त तिच्या पायातले पैंजण ओळखले. कारण तो म्हणाला की ही माझी सीता माता आहे आणि रोज जेव्हा मी त्यांचे चरणवंदन करत होतो तेव्हा चरणवंदन करण्याच्या वेळी ही पैंजणे फक्त मला दिसत होती, म्हणून मी फक्त हेच ओळखतो. म्हणजे इतका मर्यादाशील तो होता. म्हणजे आजकालच्या काळात जे भाऊजी म्हणजे धीराबद्दलची जी आदर्श धीर सुद्धा तो होता. अगदी पुत्राप्रमाणे सेवा केली, परंतु कधीही त्यांनी उचलून वाकड्या नजरेने बघितलं नाही. या उलट ज्या वेळेला सीतेला तो मोह झाला होता सुवर्ण मृगाचा आणि लक्ष्मणाला त्यांनी पहारेकरी म्हणून ठेवलं होतं की तू सीतेचं रक्षण करशील, आणि रावण येऊन घेऊन गेला. सीता त्यांच्या मागे लागली की लक्ष्मणा, मला रामाचा आवाज येतो आहे, हा लक्ष्मणा धाव धाव. लक्ष्मणाने ओळखलं होतं की हा खरा रामांचा आवाज नाही आहे. त्यावेळी सीता त्याला अतिशय अपशब्द बोलली की तुझा काहीतरी स्वार्थ आहे आणि म्हणून तुम्ही इथे राहत आहे. पण सीतेने इतके सगळे अपशब्द बोलून सुद्धा लक्ष्मणाने त्यावर एक चकार शब्द काढला नाही. इतका म्हणजे संयम कुठल्या ठिकाणी ठेवायचा, क्रोध कुठल्या ठिकाणी दाखवायचा, हे सुद्धा त्यांना अगदी योग्य प्रकारे माहिती होतं. लक्ष्मण हा निर्भय होता, निर्भीड होता आणि रामाचा आज्ञाधारक सेवक होता. म्हणूनच दंडकारण्यामध्ये जेव्हा शूर्पणखा त्यांच्या मागे आली आणि रामाच्या मागे लागली की म्हणाली वध कर, तेव्हा रामाने सांगितलं की लक्ष्मणाला आज्ञा दिली की लक्ष्मणा, हिचे कान आणि नाक कापून टाक. आणि म्हणून मग त्या जागेला नाशिक असं नाव पडलं त्या पंचवटीच्या ठिकाणाला. लक्ष्मण रेखा त्यांनी काढून दिली. ती कशासाठी आहे की एक मर्यादा राखा. आज आपण बघतो आहे इतकी टेक्नॉलॉजी वाढली, सगळं झालं, शस्त्र अस्त्र सगळं, म्हणजे आता तर एआयच्या जमान्यामध्ये काय नाहीये. पण तरी सुद्धा सांगा, स्त्रियांवरचे अत्याचार कमी झाले आहेत का? त्या समजतात का की स्वतःला हा अगदी, कारण तसं जर असतं तर अत्याचाराचं किंवा जे बलात्कार म्हणा की इतरही अत्याचारांचं प्रमाण कमी झालं असतं. पण इतक्या सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या युगामध्ये सुद्धा हे अत्याचार कमी झाले नाही. आणि बऱ्याच अंशी माझ्या मते या गोष्टींना स्वतः स्त्रियाही स्वतः जबाबदार असतात. ज्यावेळी सीतेने स्वतः ती लक्ष्मण रेषा ओलांडली होती, पण ते एक जर प्रतीक म्हणून घेतलं की आपण आपली मर्यादा ओळखलीच पाहिजे, बलवान व्हायला पाहिजे, सशस्त्र व्हायला पाहिजे. याचा अर्थ असा मुळीच नाहीये की आपण घरात बस राहायचं आहे बांगड्या घालून. पण या गोष्टीचा योग्य उपचार करायचा विनाकारण. काही ठिकाणी आपल्या जर आपण केसेसचा जर थोडा स्टडी केला तर आपल्या असं लक्षात येईल की अनेकदा त्या मुली आहे किंवा अशा ज्या तर स्वतःहून त्या ठिकाणी त्यांनी उडी घेतलेली असते. तर ही लक्ष्मण रेषा, ही मर्यादा ही पाळलीच पाहिजे, हे त्या रामायण कालापासून सांगितलं गेलेलं आहे. आता ज्या वेळेला युद्धाच्या वेळी राम आणि लक्ष्मणाला नागपाशाने बांधलं आणि मग ते राम रावणाचं घनघोर युद्ध चालू झालं, त्यावेळी विभीषण आता रामाच्या सेनेमध्ये आला होता, रामाला शरण आला. आणि इतक्या सगळ्या राक्षसांमध्ये राहूनही विभीषण एक असा होता जो म्हणजे त्याच्यामध्ये सद्भावना होती, तो एक सद्भक्त होता रामाचा. आजही अनेकदा त्याच्यावर थोडी टीका केल्या जाते की घर का भेदी लंका ढाय, पण तो घर का भेदी नव्हता. कारण की सत्कार्य काय आहे, आपण कोणाला शरण जायला पाहिजे आहे, जरी तो सर्व राक्षसांमध्ये असला. या ठिकाणी वरदानंद भारती असं म्हणतात की 100% लोकांमध्ये 1% लोक असे असतात जे वाईट संगतीत राहिले तरीही ते चांगले राहतात. 1% लोक असे असते जे कितीही चांगल्या लोकांमध्ये राहिले तरीही ते वाईटच असतात. जसा दुर्योधन, तो म्हणाला
जानामि धर्मम नचमे प्रवृत्ती, जानामि अधर्मम नचमे निवृत्ती. मला माहिती आहे की मी हे चुकीचं करतोय, पण मी ते सोडू नाही शकत. परंतु सगळ्या राक्षसांच्या मध्ये असून सुद्धा विभीषण याला माहिती होतं आणि म्हणून हा रामाला शरण आला. आणि या विभीषणाने आता लक्ष्मणाला सांगितलं की लक्ष्मणा, हा जो इंद्रजित आहे म्हणजे मेघनाद आहे, तो आता असा यज्ञ करणार आहे. त्या यज्ञाचं नाव हे निकुंभिला नावाचा यज्ञ करणार आहे. आणि हा निकुंभिला यज्ञ जर समजा यशस्वी झाला तर तो पूर्ण जगतामध्ये तो अजेय ठरणार आहे. आणि म्हणून आपण काय करायचं आहे, आपण हा यज्ञ यशस्वी होऊ द्यायचा नाही. आणि तो यज्ञ जर यशस्वी होऊ द्यायचा नसेल तर केवळ तो विध्वंस करण्याचा जो अधिकारी आहे तो लक्ष्मण आहे. म्हणून मग का लक्ष्मण आहे, कारण की या सर्व गोष्टींमध्ये लक्ष्मणाजवळ विशेष अशा काही सिद्धी प्राप्त झालेल्या होत्या. त्यांना निद्रा देवीनी वरदान दिलं होतं. निद्रा देवी असं म्हणाली की 14 वर्ष तुला रामाची सेवा करायची आहे, म्हणून त्यांनी आराधना केली. निद्रा देवी प्रसन्न झाली आणि निद्रा देवीने लक्ष्मणाला म्हटलं ठीक आहे, तुला 14 वर्ष झोपायचं नाहीये, कारण की तुला रामाची सेवा करायची आहे. कारण रात्री जर झोपतील तर मला त्यांचं रक्षण करायचं आहे. तर अशा वेळी मग तुझ्या बदल्यात कोणीतरी झोपलं पाहिजे, तरच मी तुला हा वर देऊ शकते. तेव्हा मग त्यांनी तो वर अशा प्रकारे बदलवला की उर्मिलेला वरदान दिलं की ती 14 वर्ष झोपेल. लोकांना असा प्रश्न असतो की उर्मिलेने काय केलं, किंवा उर्मिलेवर अनेक लोकांनी अनेक कवनं सुद्धा केलेली आहे. परंतु काही रामायणामध्ये असा उल्लेख आहे की निद्रा देवीने म्हटलं की 14 वर्ष लक्ष्मण झोपणार, निद्रा देवी येणार नाही त्याच्याजवळ, परंतु 14 वर्ष उर्मिलाही तिकडे झोपेल आहे. त्यामुळे 14 वर्ष त्यांनी निद्रा घेतलेली नाही आणि 14 वर्षे आहारही त्यांनी घेतलेला नाहीये. कारण आपण पूर्वी जसा उल्लेख केला होता की विश्वामित्रांनी बला आणि अतिबला ज्या विद्या दिल्या, त्या विद्या बलांच्या जोरावर लक्ष्मणांनी 14 वर्षे आहार घेतलेला नाही आणि त्यामुळे त्याचं जे शरीर, त्याची सिद्धी प्राप्त झाली आहे. तर त्या सिद्धीचा वापर करून विभीषणाने जसा जसा त्यांना आदेश दिला त्याप्रमाणे इंद्रजिताचा तो जो निकुंभिला यज्ञ होता तो लक्ष्मणाने विध्वंस केला त्याचा. आणि म्हणून मग तो यज्ञ यशस्वी झाला नाही. आणि मग दुसऱ्या दिवशी आणि इंद्रजिताला मारण्याचा जो अधिकार आहे, ती शक्ती फक्त लक्ष्मणाजवळ होती. दुसरा कुणी, अगदी प्रत्यक्षात प्रभू रामचंद्र आले असते तरी रामचंद्र सुद्धा इंद्रजिताचा वध करू शकले नसते. परंतु या ठिकाणी लक्ष्मणाला या सर्व गोष्टी प्राप्त झालेल्या असल्यामुळे लक्ष्मणाने त्या इंद्रजिताचा दुसऱ्या दिवशी वध केला. बाणाने त्याचं शिर त्यांनी भेदलं आणि ते शिर त्यांनी काय केलं, ते शिर असं बाणाने वेधून ते रामाच्या चरणावर आणून ठेवलं. म्हणजे बघा, एका दृष्टीने या सर्व राक्षसांना सुद्धा मुक्ती मिळाली आहे, रावणाला सुद्धा, कारण प्रत्यक्ष प्रभू रामचंद्रांच्या हाताने त्यांना मरण आलेलं आहे. मेघनादाचं शिर त्यांनी प्रभू रामचंद्रांच्या चरणावर आणून ठेवलं. अशा प्रकारे लक्ष्मणाने प्रत्येक कार्यामध्ये श्री रामचंद्रांची मदतच केलेली आहे. लक्ष्मणाचं दुसरं नाव जे आहे ते गुडाकेश आहे, ते म्हणूनच पडलंय. गुडाकेश म्हणजे ज्याने निद्रेला जिंकलेलं आहे. लक्ष्मणांच्या धनुष्याचं नाव जे आहे ते गांधारी असं होतं. आता नारदाच्या मुखामधून सतत नारायण नारायण हे नाव येत होतं. आणि आता म्हणून आपण जेव्हा या सगळं चरित्राचा जेव्हा विचार करतो तेव्हा याच्यासारखा आदर्श बंधू, आता आपण याच्यापासून काय घ्यायला हवं आहे, कारण मला असं वाटतं वेळ होत आले, त्याच्यामुळे थोडंसं आपण कन्क्लुडिंग मला घेऊया. तर बंधू प्रेम आज भावाभावांमध्ये, मग ते चुलत भाऊ असो की कडू असो, कोणी असो, सख्खे भाऊ सुद्धा. आता राजकारणामध्ये आपल्याला माहितीये, एका बंधूंची अशी कथा आहे की म्हणजे प्रत्यक्ष घटना आपण बघितलेली आहे ती, की सख्ख्या भावाचा गोळी घालून खून केलाय. राजकारणातलं मोठं बडं प्रस्ताव होतं ते. आणि या ठिकाणी आपल्या भावासाठी, आपल्या पित्यासाठी या रामचंद्रांनी सगळ्याचा त्याग केला आहे. आणि या लक्ष्मणाने त्या राजप्रासादातली सगळी सुख सोडून वनवासामध्ये आपल्या भावाला युद्ध करण्यामध्ये प्रत्येक क्षणोक्षणी लक्ष्मण हे त्यांच्या मदतीला आलेले आहे. एवढंच नाही तर लक्ष्मणाने 12 वर्ष हे केलं. सगळे कठीण कामं जेवढे आहे रामाने सगळे लक्ष्मणाला सांगितले आहे. जेव्हा सीतेचा त्याग करायचा होता राज्याभिषेकानंतर, जेव्हा लोकापवादानंतर रामचंद्रांनी असा निर्णय घेतला की आता सीतेला वनामध्ये सोडून यायचं, ती कामगिरी सुद्धा रामाने लक्ष्मणावरच सोपवलेली होती की जा आणि या सीतामाईला वनामध्ये सोडून ये. म्हणजे सगळ्या कठीण जबाबदाऱ्या जेवढ्या होत्या तेवढ्या लक्ष्मणावर त्यांनी मोठ्या विश्वासाने टाकल्या आहे. आणि एकाही, आपण जसा स्वभाव बघितला त्यांचा कसा होता, अतिशय कोपिष्ट होता.
दुरुत्तर करण्यामध्ये त्यांनी परशुरामाला तर खूप दुरुत्तर केली आहेत, असा काही इतिहास आहे. परंतु इतकं सगळं असूनही रामाचा तो एक आज्ञाधारक अनुज होता, लहान भाऊ होता. आणि एवढंच नाही तर एक सर्वात शेवटी अशी घटना झाली, एका मिनिटात संपवते. जेव्हा यमराज आता रामाकडे आले आणि यमराजांनी रामाला म्हटलं की मला तुझ्याशी काही गुह्य गोष्टी करायच्या, काही सिक्रेट गोष्टी मला तुला सांगायचे आणि त्या दरबारामध्ये कोणालाही येऊ देऊ नको. यावेळी ते रामाशी बोलायला लागले आणि त्याच वेळी जेव्हा दार बंद होतं दुर्वास ऋषी आले. आपल्याला दुर्वास ऋषींचं चरित्र माहितीये की अतिशय क्रोधिष्ठ होते. ते म्हणाले मला रामाशी बोलायचे, मला जाऊ दे. लक्ष्मणाने मना केलं आणि जर समजा कोणी मध्ये आलं तर मी त्याला देहदंड देईल. लक्ष्मण तिथे दारावर होता आणि जर म्हणे तू मला आतमध्ये जाऊ नाही दिलं तर मी सगळ्या अयोध्येला जाळून टाकेन. आणि ज्यावेळी दुर्वासांची ही कथा हे ऐकलं शाप, तेव्हा लक्ष्मणाला रामाला जाऊन सांगितलं आणि तेव्हा त्यांना माहिती होतं की जो पण त्यांच्या सभेमध्ये व्यत्यय आणेल त्याला मृत्यूदंड मिळेल. आणि अशा ह्या आदर्श बंधूला रामानी देहदंडाची शिक्षा फरमावली आणि लक्ष्मणाने जलामध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर काही दिवसातच रामानेही आपला अवतार समाप्त केला. असा हा अतिशय आदर्श भ्राता या लक्ष्मणाचं चरित्र आज मी सांगते आहे. सर्वांना नमस्कार. छान विवेचन तुम्ही केलं. राम आणि लक्ष्मण यांचं भातृप्रेम सुंदर शब्दात वर्णन केलं. जय श्री कृष्ण. जय श्रीकृष्ण. खूप छान माहिती श्रीरामाचं सांगितली. राम लक्ष्मणाचं इतकं माहिती नव्हतं, खूप सुंदर सांगितलं. जय श्रीताई. सुचेताताई. हो ताई, खूप सुंदर सांगितलं. अगदी दोघींनी पण छान सांगितलं. इतकं छान वाटलं एक तासाने. सुंदर खूप झालं. हा हो हो. श्रीराम आणि लक्ष्मण यांची बरं. आपल्याला खूप छान माहिती मिळाली. अजून त्याबद्दल आपण एक थोडस थांबूयात. अलकाताई एक छोटीशी गोष्ट सांगणार आहेत. आपण ती ओके गोष्ट ऐकूयात, नाही तर मग एखादं गाणं घेऊयात. अलकाताई जर रेडी ओके. असतील तर अलकाताईंना आपण विचारूयात, नाही तर मग एखादं छोटस गाणं घेऊयात. चालेल चालेल. हम्म. अलकाताई. हॅलो अलकाताई, आवाज, तुमचा आवाज येत नाही आमच्यापर्यंत. अनम्यूट कर, अनम्यूट व्हा. हा आला का? येतोय का आवाज? हो, आवाज येतोय. हा पण आला मग आला. आता हा आपला टाइम झाला ना ताई. हो, मग एखादं गीत घेता का? बरं, एक हा. मिनिट. हा हो हो, हा. एक गीत घेऊन मग आपण थांबूया तिथे. बरं बरं बरं. आणि उद्या सर्वांनी हजर राहायचं आहे. उद्या आपण रामरक्षेचे पाठ करणार आहोत पूर्णपणे. 13 पाठ होतील पूर्णपणे. हा आणि हो नियोजन कोण करणार आहे? एरंडे ताई. ताई तुमचं नाव काय? उद्या टाकते, मी मेसेज टाकते. हा, अरुषा एरंडे ताई करणार आहेत उद्या. चालेल. चला पटापट ताई, चला. हो ताई, हो ताई. चालेल, सुरेखा ताई हरकत नाही, कंटिन्यू करते. हा, उतरायचंय का बहुतेक? म्हणू का ताई? हा म्हणा ताई, म्हणा. म्हणत आहे. जय श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामात साष्टांग प्रणिपात करून मी आपल्या रामाचं एक गीत सादर करते. मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम, राम नामे जळतील पापे हाती जीवा विश्राम, राम नामे जळतील पापे हाती जीवा विश्राम. संसाराचा खेळ घडीचा इथेच राहणार, संसाराचा खेळ घडीचा इथेच राहणार, पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबर येणार, पुण्याईचा ठेवा तुमच्या बरोबर येणार. संकट काळी धावून येईल कौसल्येचा राम, संकट काळी धावून येई कौसल्येचा राम,
राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. अटकू नका तुम्ही संसाराच्या खेळामध्ये दाट. अटकू नका तुम्ही संसाराच्या खेळामध्ये दाट. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षपदाची वाट. चुकाल तुम्ही जाळ्यामध्ये मोक्षपदाची वाट. भवसागर हा तारुण नेमी भक्तीचा निजधाम. राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकच आपुला गाव. तुम्ही आम्ही सर्व प्रवासी एकच आपुला गाव. पैल तीराला नेईल आपण राम प्रभूची नाव. पैल तीराला नेईल आपण राम प्रभूची नाव. नौकेच्या या नावाला काय देऊ दाम. राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. तन मन धन हे अर्पुनी प्रभुला भक्ती करा निष्काम. तन मन धन हे अर्पुनी प्रभुला भक्ती करा निष्काम. आयुष्याचे सार्थक होईल भजा निरंतर राम. आयुष्याचे सार्थक होईल भजा निरंतर राम. पेटीमध्ये शिल्लक टाका जय श्रीराम. राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. मुखी वदावे भावे तुम्ही राम राम राम. राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. राम नामे जळतील पापे हाची जीवा विश्राम. जय श्रीराम. जय श्री कृष्ण ताई. खूप जय श्री छान कृष्ण. खूप छान रामाचं गाणं म्हटलं. कारण धन्यवाद. आपल्याला या संसार सागरातून तारण्यासाठी राम हा ते नामाची नौकाच आपल्याला भवसागरातून पार करेल. हो खूप ताई, छान हो संदेश धन्यवाद. तुम्ही दिला. त्यामुळे आता हो सगळेच जण श्रीरामाच्या नामाच्या नौकेत बसून संसार हो सागर पार करण्याचा प्रयत्न हो करतील. भवसागर पार करायचा आपल्याला. आणि तुमच्या या जय गीतावर मला एकच ओळ आठवते की हा केवटने रामाला सांगितलं होतं की मी हा उतरे नाही घेणार. मग काय, मैं यहाँ से पार लगाता हूँ, तुम हा वहां से पार लगा देना. हा हा केवटाची नाव पार केली. लाखों तुमने पार किया है, मुझको भी पार लगा देना. हा केवट ने कहा रघुराई से. म्हणजे आपल्याला राम नामाची नौका नौका पार. महत्वाची आहे. त्या नौकेत हो आपण बसलं पाहिजे, रामाचं नाव घेतलं पाहिजे, तरच आपण भवसागर ब- पार करू. जय श्री कृष्ण. हो ताई. अलकाताई जय खूप छान. जय श्री जय राधे. श्री कृष्ण. जय श्री राधे राधे. कृष्ण. हा जय सुचेताताई. जय श्रीकृष्ण. सुरेखाताईंनी पण संचालन खूप सुंदर केलं, अगदी छान. हो आणि विशेष म्हणजे ट्रॅव्हलिंग मध्ये असताना त्यांनी संचालन केलंय. खूप खूप हो धन्यवाद, आता सर्वांचे आभार. नरसोबाच्या आत्ताच नरसोबाच्या वाडीला उतरलो. हो, आता दिसायला लागले पूर्ण. आम्हाला नरसोबाच्या वाडीचं दर्शन झाले. छान. हो हो, नक्कीच नक्कीच. खूप छान झालं आपलं सत्र. हो नक्कीच आहे, छान छान. वाटलं, मस्त. जय श्री कृष्ण. जय जय श्री कृष्ण. श्रीकृष्ण. आपण इथेच थांबूयात आज आता. आणि हो उद्या हो ह्याच हो वेळेला 3 वाजता परत सगळ्यांनी जॉईन होऊयात. चालेल. हो हो. जय श्रीकृष्ण. जय जय श्री कृष्ण. जय श्री जय कृष्ण. श्री कृष्ण.